ठुनावे गावातील ग्रामस्थांची श्रमदानातून समाजकार्याची शानदार कामगिरी करत 2 किलोमीटरचा रस्ता खड्डेमुक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधलं। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ठुनावे गावातील ग्रामस्थांनी व जय शिवराय नवतरुण सेवा मंडळ ठुनावे येथील तरुणांनी एकत्र येऊन समाजकार्याचे उत्तम उदाहरण घालून दिले। देवळी ठुनावे मार्गावरील ठुनावे फाटा ते ठुनावे गाव हा तब्बल 2 किलोमीटरचा रस्ता गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता। रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडल्यामुळे गावकऱ्यांना वाहन चालविताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। आज आमच्या देवळी ठुनावे रस्ता 2 वर्षापासून मंजूर असून सुद्धा त्याची वर्क ऑर्डर निघाली असे सांगतात, पण अजूनपर्यंत रस्ता काही झालेला नाही। आज होईल उद्या होईल असे आश्वासन आम्ही ऐकत आलोय। आम्ही पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या दरबारी सुद्धा जाऊन आलो, त्यांना निवेदन दिलेले आहे। आता आम्हाला असं वाटायला लागले की रस्ता आमचा होईल किंवा नाही होईल, म्हणून आता आम्ही जय शिवराय नवतरुण सेवा मंडळ ठुनावे मंडळातर्फे आम्ही रस्ता सो खर्चाने श्रमदानाने आम्ही करून घेतलेला आहे। आता आम्हाला गॅरंटीच राहिली नाही की पुढे होईल किंवा नाही होईल, आता पर्याय नाही म्हणून आम्ही आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही रस्ता पूर्ण केलेला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता 2 वर्षांपूर्वीच मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात कोणत्याही स्तरावर त्याकडे लक्ष देण्यात आले नव्हते। रस्ता आज होईल उद्या होईल अशी आश्वासने दिली जात होती, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती। या परिस्थितीत गावकऱ्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेत श्रमदानाची हाक दिली। जय शिवराय नवतरुण सेवा मंडळातील तरुणांसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्यांनी रस्त्यावरचे सर्व लहान मोठे खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता का होईना परंतु सुस्थितीत केला आहे। ग्रामीणांनी केलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे। सध्या वाडा नगरपंचायतची निवडणूक सुरू आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर गावकरीच रस्त्याचे काम करत असल्याने हा विषय अधिकच गाजत आहे। आता तरी प्रशासन याची दखल घेऊन कायमस्वरूपी रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामस्थांच्या एकतेने आणि पुढाकाराने उभारलेले हे समाजकार्य इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे।